या लगेचच गिरीश उर्फ सिद्धू आज बॅटिंग दमदार केली दर्जेदार एकदा हा होता मानद मॅच जोरदार ठरले स्वागत करूया सिद्धू बावशेचं 34 धावेची इनिंग साकारली 4 चौकार 2 षटकार आणि त्याला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच। आपण सिद्धूशी चर्चा करू। सिद्धू या नावानं खूप चर्चेत आहे। हे नाव खूप ब्रँड आहे त्याच्या मागे खूप मोठं रास आहे। हा बाबा हनुमान महाराज यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ वारकरी संप्रदायाला। खऱ्या अर्थानं आज कोरोनाचा काळाला किती महाराष्ट्रावरती प्रसंग आले मग तुम्ही कोरोना म्हणा आणि याच आघातांचे कॅप्टन लगेच या आणि कोरोना कालामध्ये वारकरी सम्राट हरिनामाचा जप करत याच कोरोनाचा काल देखील मात्र या महाराष्ट्रात नष्ट केला असे बाबांचा हनुमान महाराज हे मात्र वारकरी सम्राट यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत। या लगेचच सिद्धू या गिरीश पावशे मॅन ऑफ द मॅच 34 धावा ना आमचे मित्र आहेत जवळचे मित्र आहेत। सिद्धू या नावानं खूप चर्चेत आहेत। टेनिस बॉल क्रिकेटने एक वेगळी छाप देखील दिली आहे। या मागचं खूप मोठं राज आहे ते सूरजलाच माहिती आहे बाकी कोणाला माहीत नसावं तर आपण देऊया आता गिरीश पावशेला मॅन ऑफ द मॅच। वेल डन बॉयज वेल डन स्वर्गीय। आज टीम तुम्ही पुरस्कार पाहता खूप वर्ष टीमला बामालला लीड करतायत। टीम आमचे भगवान दादा असतील आज खूप चांगला खेळ यंगस्टार बामालीचा होतोय। या पण देऊयात मॅन ऑफ द मॅच आकर्षण ट्रॉफी आणि हा होता मॅन ऑफ द मॅच। एकदा जोरदार ठरे स्वागत करू गिरीश पावशे। तर सर्वप्रथम आपण गिरीशचं स्वागत करू। गिरीश काय म्हणशील समोर ओमसाई आगासनचं खूप भन्नाट फॉर्म मध्ये देखील आहे मग केजू म्हणा विराज म्हणा करण म्हणा आणि इथे तुमच्या समोर 58 धावेचं लक्ष होतं त्यामध्ये तू आज लवकर आला 3ऱ्या क्रमांकावरती आलास 34 धावेची इनिंग साकारलीस काय म्हणशील? काही ना लय मॅच हारलेलो आम्ही पहिला ना मना एकच होता की मॅच जिकायची आज सगळ्यांना। आलो काल मीटिंग घेतलेली रातचे जोरदार मीटिंग झाली आमची तेव्हा ही गेम बसली सगळी नाही तर मीटिंग नसती झाली तर गेम पण नसती झाली ना। पोरांचं झालं तर सगळी पोरं आले कामावर जातात सूरज पंकज प्रवीण धीरज सचिन दीपू सगळं आम्ही कामाला जाऊ काम सोडून येतो भगवंता इंटरटेक तर त्याच्यामुळे आवरा काही बी चालले आमचा नाही तर काहीच नसता। शेवटचा प्रश्न काय म्हणशील यंगस्टार भगवान खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय जर टीमला पुढे नेण्याचा लीड करायचं काम केलं काय म्हणशील त्यांच्याबद्दल काय म्हणशील आयोजनाबद्दल? दुसरा कोणचा कॅप्टन असतं तर आवराला बंद केल्या असतं एंट्र्या 10-20 मॅच हारून सुद्धा इंटरटेक तर डेंजर काम आहे त्याचा। चला एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूयात मॅन ऑफ द मॅच चा वारकरी गिरीश लाडी। जाऊयात लगेचच मॅच कडे जिथे दिवा आणि हेडुटे खेळती ऐकवा समालोचक कक्षामध्ये होती बदलाव कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील ओमकारजी पाटील यांना मायक्रोफोन वरती धन्यवाद। चला बामाली संघ आपण थांबायचा सूरज थांबायचा कुठे जाऊ नका विनर मॅच लागत होईल। थँक्यू सो मच सौरभ त्याचा आवाज आपण नुकताच ऐकला धन्यवाद। भुलत माझ्याकडे सामना सुरू होतोय पहिल्या फेरीतील दुसऱ्या एका बाजूला आपण बघतोय फटका इथेही तट्याचा गलचा आतमध्ये शॉट मिडॉनला फिल्डर एकच धाव मिळेल। फटका इथं बसलाय लॉंग ऑफ डाऊन द बॉल फलंदाज होतो बाद पहिला धक्का हेदुटणे संघाला।
अंदाज विकी सुमित भरतला फटका इथे हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अजून एक फलंदाज बाद शॉर्ट स्वीपरला टिपलाय जाईल सलग दुसरा धक्का दिवा संघाला विकेट सलगचे 2 गडे बाद झालेत हॅट्रिक चेंडू बॅट्सकडे घेतल्या फर्स्ट फ्लाइंगला थोडीशी मिसफिल्ड सिंगल मिळाली हॅट्रिक बॉल होता गोलंदाज विकीचा पण त्या बॉलवरती एक धावा एक धावफलक एकने पुढे जाईल त्या फलकावरती एकूण 3 धावा बॉल एकूण 5 बॉल 3 षटक सुरू पहिला गोलंदाज विकीचा सध्या तरी खूप चांगली गोलंदाजी विकीकडनं होते पहिला 5 बॉल फक्त 3 धावा हो फटका चांगलाय बॉल चाललाय काऊ कॉर्नरला फिल्डर येतोय उचलून फेकेल तोपर्यंत या 2 धावा 2 धावफलक चालल्या पुढे धावफलक करतो एकूण 5 षटक संपन्न पहिला गडी बाद 2 सलामी सुमित भरतला त्यासोबतच दीपक सुद्धा मैदानाच्या बाहेर धावफलक करतो एकूण 5 षटक संपन्न पहिला पॉवर प्ले पहिला संपन्न झालाय 2 फिल्डर त्या सगळ्याच्या बाहेर होत्या 3 फिल्डर थर्ड्या संघाच्या बाहेर बघायला भेटतील मेंटेनरी पॉवर प्लेचा दुसऱ्या ओव्हरमध्ये जेव्हा षटक सुरू होईल समोरच्या एंडवरनं म्हणजे कोळेगाव एंडवरनं अरे तो गोलंदाज ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा माझ्या बाय खाली गोलंदाज ट्रॅकवर देतोय गोलंदाज नचिकेत सेकंडला गोलंदाज विकी टॉस सेकंडला दीपराज फटका चांगला मागे चालला बॉल लॉंग लेगला पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती जाईल सीमा पार 4 एकूण 9 पहिल्या बॉलवरचा आलाय चौकार 4 धाव संघाचा फलकावरती एकूण 9 बघतो फटका इथे चांगला डिपिच एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चालला फिल्डर आहेत उचलून येऊन फेकेल तोपर्यंत लेट काय करतो फिल्डर 2 धावा धावून पूर्ण केल्या आखो मी इशारा धाव कंप्लीट केल्या 2
जे सिंगल होते तिथे डबलला कन्वर्ट केलं. फिल्डिंग चांगली जोडली. फर्स्ट अटेम्प्टलाच बॉल अडवला होता पण थोडा हलगर्जीपणा बघायला भेटला. थोडंसं लेझी क्रिकेट बघायला भेटलं. तोपर्यंत एक धाव धाफल एकने पुढे 2 ने पुढे चालत धाफलकरती एकूण 11 धावा सोडून दिल्या. वेल लेफ्ट अंपायरचा इशारा येतो आहे वाईट बॉलचा. अवंतर धावांना धाफलक जाईल पुढे. धाफलकरती 12 धावा इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 12 धावा. चेंडू झाले एकूण या षटकातील 2 बॉल 12 2 बॉल मध्ये 7 आलेत. आई बॉल वाईट चालला. अजून एक खराब चेंडू. सलगचा दुसरा वाईट. गोलंदाज नचिकेतचा. अवंतर धावांना धाफलक पुढे जाईल. 13 वरती धाफलक. चेंडू झाले 2 धावा धाफलकावरती 13. 8 खर्च केल्या 2 मध्ये अजून 4चा खेळलं. शिल्लक आहे. पॉवर प्ले सुरू आहे. सेकंड कलात्मक स्ट्रोक. बॉल फटकाही चांगला आहे. फाईनल फिल्डर लॉंग लेग वरनं प्रोटेक्शन दिल्या गेलंय. 2 धावा मिळत आहेत. 2 धाफलक चालले पुढे. अजून धाफलकावरती 15 धावा. चेंडू झाले 3 बॉल 15 धावा धाफलकावरती. फिल्डर लावला होता तिथे मात्र फटकाही तेवढा चांगला विकीचा होता पण मिळाला. 2 धावा वाचवल्या. फिल्डर लॉंग लेग वरनं फाईन पर्यंत आला. 2 धाफलक 15 वरती. षटक सुरू आहे. दुसरं फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं डावातीला पहिला षटकार विकीच्या बॅटमधनं. षटकार येतोय. धावा धाफलकावरती 6 ने पुढे झाली 21. चेंडू झाले एकूण 4 बॉल 21. 1 षटकार 1 चौकार 2 वाईट 2 दुहेरी. हे षटक मागणं ठरत चालू गोलंदाज नचिकेत भंडारीचा. पुन्हा स्कूप करायचा होता इथे. आता प्रयत्न फसला. आता डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा असेल गोलंदाज नचिकेतचं. तर बॉल आतापर्यंत विचार केला नचिकेतचं त्याने 16 धावा खर्च केल्यात. 7 बॉल टाकले त्या ओव्हरमध्ये. 8वा बॉल टाकतोय तो. त्याच्यामध्ये 2 वाईड होते. एक लिगल डिलिव्हरी अजूनही शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकातील इथे मात्र लेट कट करायचं होतं. अंपायरचा इशारा येतो आउटसाइड दी ऑफस्टिक. व्हाईट बॉलचा आव्हान धाफलक चाललंय पुढे. धाफलकावरती 22 ऑन स्कोर बोर्ड. वरती धाफलक. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारायचा होता. प्रयत्न फसला. इथे डॉट बॉल येतोय. सलग 2 डॉट बॉल कमबॅक गोलंदाज नचिकेत भंडारीचं. 17 धावेचं षटक बघायला भेटलं गोलंदाज नचिकेतचं. षटक संपन्न 2 गडी बाद 2 धावा धाफलकावरती 22.11.00 सरासरीने या 22 धावा धाफलकावरती लागल्यात. प्रथम फलंदाजी करताना दिवा या संघाचा. गणेश कृपा दिवा या संघाचा. नुकतीच दिवा संघाची टुर्नामेंट पार पाडली होती. तब्बल 1.5 लाख कॅश प्राइज असलेली स्पर्धा बघायला भेटते. मला तर वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये एक मोठी स्पर्धा 2 दिवसीय असते पण प्रवेश फी 10,500. तब्बल 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक. आणि सर्वात मोठं आकर्षण दिवा संघाचं म्हणलं तर ट्रॉफीज असतात. तब्बल 50 ते 60,000 रुपये ट्रॉफ्यांवरती खर्च असतो. भावेश पटेल दिवा संघ म्हणलं तर एक चांगला संघ. आदेश भगत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष. जर लाईव्ह बघत असेल तर त्यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावा धाफलकावरती एकूण 22 षटक संपन्न 2. तिसऱ्या षटकाला सुरुवात पुन्हा विकी आला सेकंड स्पेलमध्ये. ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. घेसरगाव कडनं
ओव्हर द विकेटने सज्ज होतोय. पहिला बॉल पॉवर प्ले विखुरलाय. हो फटका चांगलाय. फिल्डर आहे दूरवरनं पाठलाग चाललाय. जमणार नाही. बॉल बीट केलाय. चाललाय सीमा पार. पहिल्या टप्प्यावरती 4. बत्तीसावा बॉल हवे मध्ये. फिल्डर शॉर्ट कव्हरचा आहे तो. हो एका हाताने फर्स्ट अटेम्प्टला ड्रॉप झाला होता पण सेकंड अटेम्प्टला टिपलाय. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का दिवा संघाला. तुझं आगमन झालंय आमच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला सन्मानजनक पुरस्कृत केलेत ते आमचे निखिल म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती यायचं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. जय गावदेव चषक 20-25 कोळेगाव या स्पर्धेमध्ये. फटका इथे चांगला. बॉल हवेशी वार्तालाप करतोय. फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. पाहतो आणि पाहतच राहील. बॉल सीमा पार. अल्पेशच्या बॅटमधनं षटकार. चाललंय पुढे दापलगावरती एकूण 38 धावा यावरचा आतापर्यंत विचार केलं 16 धावा आल्यात. 4 मध्ये 16 आलेत. 2 बॉल अजून बाकी आहेत गोलंदाज. विकी सुद्धा आता मागणं ठरतोय. फटका इथेही चांगलाय. लांब पल्ल्याचा लॉंग ऑनच्या वरनं अल्पेशचा सलगचा दुसरा षटकार. नाही तो बॉल सोडून दिला. टॉट बॉल येतोय. षटक झालाय संपन्न. इथनं
तिसरा आणि 3 षटका अखेर धावसंख्या फलकावरती गडी बाद 3 एकूण 44. मस्त ड्रिंक्स ब्रेक सुरू होतो पर्यंत आपण काही नावं घेतोय ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी खूप आर्थिक मदत केली. जे आमचा आधारस्तंभ एदुटणे गावचे माजी माननीय सरपंच तथा मनसे शहर संघटक श्री तकदीर दशरथजी काळन दादा, त्यासोबतच विनोदजी पाटील असतील, लालचंदजी भोईर, त्यासोबतच शैलजाजी भोईर ताई असतील, त्यासोबत परेशजी शेंद्रे असतील, असे अनेक मान्यवर आहेत ज्यांनी आम्हाला स्पर्धेसाठी खूप लाख मोलाचं सहकार्य केलं. बघतो आमचं टॉस बॉक्स जिथे आमचे बॅनर आपण सज्ज ठेवलंय. आमचे आधारस्तंभ तकदीरजी दशरथ काळन माननीय सरपंच एदुटणे गाव तथा मनसे शहर संघटक, मोठं व्यक्तिमत्व आहे. सध्या आमच्यासाठी खूप आर्थिक मदत यांच्याकडनं आली आहे. असे आमचे आधारस्तंभ तकदीरजी काळन साहेबांचा आम्ही जरी मॅच त्या यूट्यूबनं माध्यमातून लाईव्ह बघत असेल तर त्यांचा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. बोलतो मैदानाकडे षटक संपन्न 3 षटका अखेर धावसंख्या दाखल एकूण 44. 3 गडी बाद 44. विकी मैदानावरती खेळतोय. विकी सोबत अल्पेश खेळतोय. सगळ्याला विकी पहिला बॉल घेऊन गोलंदाज श्रीनाथ. डायरेक्ट हिट करायचं होतं नॉन स्टॉकेटला. शॉर्ट बॉल येतोय. पहिला गोलंदाज श्रीनाथचा. षटकाला सुरुवात होते 4थ्या. फटका इथे हवामध्ये फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का दिवा संघाला. धावसंघाच्या फलकावरती 44 वरती 4था. दुसऱ्या बॉलवर बेक्तू मिळून गोलंदाज श्रीनाथने परतला मैदानाच्या बाहेर. विकी चांगली फलंदाजी करत होता आपण सध्या 3 बॉल डॉट खेळत सलग. त्यानंतर तो परतला मैदानाच्या बाहेर. अल्पेश अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्यासोबत नवीन फलंदाज एंटर झालाय खेळपट्टीवरती. न्यू बॅटर भावेश. सगळ्यातला असेल आता भावेश. डावकूर त्याचा फलंदाज. लेफ्टी रेटी कॉम्बिनेशन बघायला भेटेल. डोकेदुखीचं काम होतं. एदुटणे संघासाठी फिल्डिंग मध्ये बदल, त्यासोबत गोलंदाजाला परिवर्तनही करावं लागतं आणि तोच परिवर्तन करताना हा बॉल वाईट. आव्हानाचा फलक 45. गडी बाद 4 धावा फलकावरती चेंडू झाले 2. षटक सुरू आहे. 4थं गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज श्रीनाथ. सेकंडला फलंदाज भावेश. भावेशसाठी बॉल हवेमध्ये. गोलंदाज धावतोय. पाठमोरा पाठलाग सुरू आहे. टिपलाय झेल शॉट मिडॉनच्या फिल्डरने. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का. गणेश कुर्बा दिवा संघाला.
बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय संगनायक. संघाचा तारणहार सूरज चौथे मैदानाच्या आतमध्ये. भावेश परततोय, निराशाजनक बॅटची कडा, बॉल हवेमध्ये शून्यावरती परतला भावेश सुद्धा. सलामीचे 2 फलंदाजांचा विचार केला तर फारसा काही करू शकले नाही. त्यानंतर भावेश शून्यावरती परतला. मैदानावरती विकीने चांगली फलंदाजी केली, तो सुद्धा आऊट झाला. पण व्हाईट बॉल येतोय तर सध्या व्हाईट बॉल अवांतराने धावसलग पुढे जाईल फलकावरती 46-46. दीपक सुद्धा शून्यावरती परतला. त्यानंतर अल्पेश चांगले फलंदाजी करतोय. बॅटर सूरज चौथ्या मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकाचा फलंदाज सूरज. आखूड डब्याचा बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर सज्ज त्याच्या हातामध्ये. सूरज सुद्धा इथे मात्र आता विचारात पडलाय. फटका अगदी मिडल झाला होता पण बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबला. फलंदाज झाला बाद. अजून एक धक्का गणेश कृपा दिवा संघाला 46 वरती 6वा. आणि इथे हॅट्रिक. आता हॅट्रिक बॉल असेल. सलग तिसरा फलंदाज बाद झालाय 46 वरती. कौशल सुद्धा परतला. नवीन फलंदाज गणेश आणि डॉट बॉल. डॉट बॉल येतोय. शेवटचा षटक संपन्न इथनं. 4 गडी बाद केल्या ओव्हर मध्ये श्रीनाथने कमबॅक करून दिलं संघाला. 2 धावा दिल्या आणि 4 गडी बाद करत असताना एकदा जोरदार टाळ्या श्रीनाथसाठी झाल्या पाहिजे, कारण की अवघ्या 2 धावाचं षटक तब्बल 4 गडी बाद केले. धावा दाबलगावरती एकूण 46. रोहित म्हात्रे 9व्या क्रमांकाचा फलंदाज खेळतोय. त्यासोबतच अल्पेश, त्यासोबतच गणेश मैदानावरती. सारांश 11 हे दुटणे या नावाने हा संघ खेळतोय. एका बाजूला गणेश कृपा दिवा, भावादा फलकावरती एकूण 46 गडी बाद. 7 गडी बाद 46. शेवट षटकाला सुरुवात. स्लॉग ओव्हर देतो मध्ये रोहित म्हात्रेचा पहिला बॉल. केसर गवाईंकडनं सरळ दिशेने साइड स्क्रीनच्या वरनं बॉल सीमा पार. षटकार.
मास्तर धन्यवाद. षटकार स्लॉग ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये स्वागत. रोहित मात्र 6 धावेने फलंदाज अल्पेशच्या बॅटमधून आलेला तिसरा षटकार. 4 बॉल 18 वरती अल्पेश खेळतो. षटकाराने त्याची बॅट सध्या बोलतीये. या अगोदर सलग 2 नंतर डॉट नंतर हा षटकार त्याच्या बॅटमधनं. हो इथे अपील एक्झॅक्टली कुठे पिचिंग झाली आहे. रनआउटची संधी. आता दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद. तने सुद्धा मैदानाच्या बाहेर अजून एकदा का दिवा संघाला. नवीन फलंदाज ओम आलाय पण सध्या सॅकेटला अल्पेश. टॉट बॉल आहे तो धाव घेतलीच नाही या बॉलवरती. अल्पेशला स्ट्राईक हवी होती. फटका इथे चांगला आहे. सरळ दिशेने फिल्डर आहेत. क्रिकेट विथ फुटबॉल पाहणे अडवायचा प्रयत्न जमलं नाही. बॉल सीमा पार 4. बॉल धावा फलकावरती एकूण 58 धावा 58. 4 बॉल 58 धावा. त्या फलकावरती गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज रोहित. ओ इथे पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल थोडासा लांब अवे फ्रॉम द बॉडी. मागे चालला बॉल. टॉट येतोय. षटक संपन्न झालंय. कुणा संख्या लेखक लक्ष गुड्या ब्लोमकार. बघा असं काय करू नको. आयोजन तुमचं पाटण फुटेल आमचं. 5 बॉल झाले. 4 बॉल झाले होते ओमकारनं सांगितलं पण ती थोडीशी मिसक्रेच आम्ही दुरुस्त करतोय. षटक संपन्न झाले. एकूण 5 डाव संपलं. पहिलं धावा फलकावरती 58. बोललो का माईक मध्ये. कोण 60 धावांचा.
थँक्यू सो मच ओमकारजी पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या कोळेगावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. इथे 57 धाबा उभारल्या. टीम दिवाना 58चं टार्गेट आहे. लक्षात असू द्या, टार्गेट 58चं आहे. 58 धावा करायच्या आहेत. 58 धावेचं टार्गेट. विश ऑल द बेस्ट फॉर टू टीम षटक क्रिकेट. गेम ऑन लेट्स प्ले. षटकातील पहिलाच बॉल. फडका चांगला बॉल चालला. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. स्वागत केलंय सूरजचं. ठोकला दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार चौकार 4. सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा त्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला रिप्ले स्ट्रोक. बॉल सीमा पार लागोपाठचा दुसरा चौकार. एक्स्ट्रा कव्हरला लागोपाठचा दुसरा चौकार पाहिला. चौकाराच्या बरोबरीने धाबाधाव पलकावरती 8. षटकातील तिसरा बॉल. उडवला बॉल. फिल्डर पोचतील का? इथे तुम्ही पाहता पहिला टप्पा घेत कव्हर सीमा पार लागोपाठचा तिसरा चौकार. ड्रॉप बॉल. टप्पा घेत सीमा पार. षटकातील पुढचा बॉल. फडका चांगला. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. धाव कोणती घेण्याचा मानस नाहीये. हा चेंडू डॉट आलाय. धाव पलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रन संख्या 12 आकड्यावरती 58चा टार्गेट आहे. 11.60 ची सरासरी आहे प्रति षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये आक्रमण होत आहे. रोहितच्या बॅट मध्ये लागोपाठ 3 चौकार पाहिले. हा बॉल खूप चांगला. हा बॉल पुढ्यात ठेवण्यात आला. बीट करून गेला बॉल रोहितला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. रोहित आणि करण अशी सलामीची आघाडीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. धाव पलकावरती 12. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज सूरजला तुम्ही पाहता. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती. 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार. त्याच्यानंतर 2 बॉल डॉट. 12 धावा धावपलकावरती. षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. समोर तुम्ही रोहितला पाहता. बॉल पडल्यानंतर थोडा हलकासा आतमध्ये आला. पॉईंटच्या फिल्डरच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग तुम्ही पाहता. अशा रीतीने षटक क्रमांक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती 13 या आकड्यावरती.
बॉल शिल्लक 24 मध्ये 45 करायची आहे. सरासरी 11.60 ची आहे. ती आता कमी झाली आहे 11.25 ची. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. P2चं दुसरं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग ट्रॅक वरती ओम आला. पहिलाच बॉल रोहित साठी फटका अप्रतिम. उजवा गुट्टा देखवला शफल झाला. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं फाईन लेग सीमा पार. स्वागत केलं ओमचं चौकारनं. 4 हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेर निघणारा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती तुम्ही पाहताय 18 या आकड्यावरती. P2चं दुसरं षटक प्रगतीपथावरती 58चं लक्ष गाठायचं आहे. 18 धावा धावफलकावरती. ओमचं षटक क्रमांक दुसरं. बाद 7 करा लागला. फर्स्ट टीमला फिल्डिंग चांगली झाली फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती डॉट बॉलला हा बॉल. स्कोर बोर्डवरती रन संख्या 18 या आकड्यावरती. पहिल्यापर्यंत दुसरे मॅच तुमच्या समोर आहे. हेड टू हेड त्यांना फाईट करते टीम दिवा. या 2 मॅचमध्ये 58 चेस केल्या. पहिल्या मॅचमध्ये स्वर्गीय मुकुंद 11 आई गावदेवी भामालीना फटकाला अजय बाबा. बॉल चाला फटकाच्या माध्यमातून थर्डमॅन सीमा पार आला. आणखीन एक चौकार रोहितच्या बॅटमधनं. धावा धावफलकावरती 22 वरती तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल खेचला. या फटक्याला बॉल चालला लॉंग ऑफला वेगानं फिल्डरला बीट करून सीमा पार आला. रोहितच्या बॅट बंद. आणखीन एक चौकार. स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती 26 वरती. रोहितच्या बॅट बंद. हा 6वा चौकार तुम्ही पाहिलाय. चांगली बॅटिंग. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्फत तुम्ही ओमला पाहता. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पायावरती बॉल फेकला त्याला देखील खोदून काढला. बॉल चला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळती आहे ती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावफलकावरती स्कोर बोर्डवरती 27 या आकड्यावरती. स्ट्राईक इनला आता करणला तुम्ही पाहता. 11 बॉल नंतर तो स्ट्राईक इनला आला. करण खेळण्यासाठी सज्ज होईल. 27 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँडर आहे. राईटी लेफ्टचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय. टीम हेडूटीच्या बाजूनं चांगली बॅटिंग रोहितनं केली. सामना करेल तो करण. हलक्या हातानं खेळला. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते सिंगलनं करणनं खेळायला सुरुवात केली. अशा रीतीनं
टार्गेट 58 होतं. 2 षटकांचा खेळ इथे संपला. पॉवर प्ले P1 P2 मध्ये हे दोन टीमच्या धावा धावपलकावर तुम्ही पाहताय त्या 28 आणि आता येणारे बॉल शिल्लक असतील 18 मध्ये अजूनही 30 करायचे आहेत. डीजे कुलस्वामिनी कुलदैविता हकेला धावणारी नवसाला फावणारी आग्र्या कुळांची कुलस्वामिनी आई एकवेळचं संगीत तुम्ही पाहता डीजीच्या माध्यमातून. धावा धावपलकावरती P1 P2 मध्ये 14च्या सरासरीनं 28 धावा बनल्या. 58चं लक्ष समोर आहे आणि आता 18 बॉल मध्ये 30 अजूनही करायच्या. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झाला दीपक. 30च्या षटकामध्ये दीपकचा वापर केला. फ्रेश गोलंदाज तिसरा वापरलाय दिवा टीमनं. 18 मध्ये अजूनही 30 करायच्या आहेत. पहिलाच बॉल शरलापासून थोडा दूर ठेवला. वाईट बॉलचा इशारा. शर्गातील पुढचा बॉल ऑलरेडी गारपेट बॉल चला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डर. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती 30 या आकड्यावरती. दीपकचा षटक क्रमांक तुम्ही 30 प्रगती पथावरती पाहता. 58चं टार्गेट आहे. रोहित चांगली बॅटिंग केली. सुरुवात दमदार झाली रोहितच्या माध्यमातून. ज्यानं 6 चौकार त्याच्या बॅटवर तुम्ही पाहता. 26 वरती तो खेळतोय. बॅटच्या रडारमध्ये लांबच लांब पल्ल्याचा बिग 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 हिट रोहितच्या बॅट बंद आला. हा षटकार हा तुम्ही षटकार पाहता रोहितच्या बॅट बंद. बॅटचा कडा लागलाय जरूर. विकेट किपर पकडला जाईल. षटकानंतर प्रति उत्तर दिला बॉलर दीपकनं. टी बॉल डॅट जशाचं प्रति उत्तर. विकेटचं पतन. OUT फलंदाज बाद.
कन्फर्म कर ना बरं काय नक्की नाही तर मग अर्धे पैसे घेतले तरी पण ते कौशल दीपकला विकेट मिळतीये. नवीन फलंदाज प्रशांत आला, समोर ठेवण्यात आला, बीट करून गेला, पडल्यानंतर बॉल डीप राहिला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटकानंतर कमबॅक करतोय क्रिकेटचा सीपर कमबॅक सीपर कम्युनिकेशन या गोष्टी आता तुम्ही पाहता दीपक मध्ये आहेत. आणि त्यांना ठोक फेकला तो मात्र डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता. ऑन दी कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं. तिकडे फिल्डर आहेत, बॅकअप दिलाय तुम्ही पाहता. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 37 धावा धावपलकावरती. धावा धावपलकावर तुम्ही पाहता 37. स्कोर काय आला 58 58 13 बॉल 21 ही गरज आहे अजून या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल ऑन दी कार्पेट बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेनं. मिड विकेटवरनं फिल्डर आहे तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं जात आहे तुम्ही पाहताय. ते मात्र तिसरा 3 षटका समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 39. समीकरण तुमच्या समोर आहे. 12 मध्ये अजूनही 19 बनवायचे आहेत. षटक या मॅचचा टर्निंग पॉईंट षटक आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सूरज आला. त्यानं पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला. त्याला पुन्हा एकदा कॅप्टन नामांकित केला. या षटकामध्ये किती धावा सूरज खर्च करेल ही मॅच या षटकामध्ये अवलंबून आहे. 12 बॉल 19 गरज आहे. समोर फलंदाज तुम्ही प्रशांतला पाहताय जो तिसऱ्या क्रमांकावरती आला. ज्यानं 1 न अकाउंट खुला केला तो प्रशांत ऑन अ स्ट्राईक. श्रीशीचा प्रयत्न तुम्ही पाहिला. बॉल बॅट वरती आला नाहीये. बॉल बागेत चाललाय. बॉलला स्टॉप केलं जातं ओमच्या माध्यमातून. तोपर्यंत या बॉलवरती 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बॅटला बॉल स्पर्श बॉल वेगानं 3 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 42 या आकड्यावरती.
42 धावा धावपलकावर तुम्ही पाहता. 11 बॉल अजूनही विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 11 मध्ये 16 करायच्या आहेत. व्यवस्थित बॅटवरती अटॅम्प्ट झाला नाही तरी देखील 3 धावा पूर्ण. थर्डमॅनला बॉल इथे स्टॉप करण्यात आलं. स्पीडअप करा प्लीज. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 42 या आकड्यावरती. करण सज्ज झाला. फटका खेचला. बॉल चालला मिड विकेट. सीमारेषा पार. आलाय षटकारचा. दसाना 48. आणखीन एक बॉल उडवला. बॉल चालला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दस्तक मस्तक लागोपाठचा दुसरा षटकार. षटकाच्या बरोबरीने धावा ऑनलाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते आहे सिंगलच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती 55. येणारे बॉल शिल्लक असतील 8 मध्ये 3 ची गरज आहे. उलट समीकरण 3 मध्ये 8 मॅच रंगतदार झाली असती, मजा आली असती, पण तसं काही नाही आहे. 8 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. प्रशांत तुम्ही पाहता स्ट्राईक ऑनला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. 7 बॉल 3 धावेची गरज. 7 मध्ये 3 अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये विजयासाठी. टीम हेडूटने संघाला षटकातील शेवटचा बॉल. फटका उडवला. बॉल बन विकेटला दुसरा हॅटेलला झेल पकडला जातोय आणि इथे तुम्ही पाहता षटकार आणि मॅच इज फिनिश. सामना जिंकलाय टीम हेडूटे संघाने. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. तुम्ही पाहता दिवा तुम्हाला देऊयात पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच